जय जिनेंद्र. नमस्कार. ऐकूयात एक संस्मरण आचार्य विद्यासागर मुनिराज यांचे. आचार्यजींचा संघ राजस्थानहून कुंडलपूरच्या दिशेने निघालेला होता. त्यावेळी संघामध्ये खूप कमी मुनिराज होते, बरोबर श्रावक सुद्धा चालले होते. एके दिवशी विहार चालू असताना संध्याकाळ होत आली आणि संध्याकाळनंतर आपले मुनिराज चालत नाहीत. काय करावे कोणाला काही सुचेना. तेव्हा आचार्यश्री म्हणाले, इथेच थांबूया. आणि खरंच रस्त्याच्या कडेला ते जाऊन बसले सुद्धा. आता व्यवस्था पुढची कशी करणार. काही श्रावक धावत पुढे गेले. 3-4 किलोमीटर वरती एक गाव होतं. तिथे काही व्यवस्था होते का हे पाहण्यासाठी ते धावले. पण आचार्यश्री म्हणाले, इथे मागे छोटं जंगल दिसतंय, झाडाखाली आम्ही सामायिक करतो. असं म्हणून ते निघाले सुद्धा पिंची कमंडलू घेऊन आणि एका मोठ्या वृक्षाच्या खाली ते सामायिकासाठी आसनस्थ झाले. सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. पाटा आणण्यासाठी, पुढची व्यवस्था पाहण्यासाठी. आणि इकडे आचार्यश्री मात्र सामायिकामध्ये ध्यानामध्ये मग्न होऊन गेले. 2 तास झाले, 3 तास झाले, अंधार वाढू लागला. पण आचार्यश्री मात्र त्या ध्यानातून बाहेर येईनात. सगळ्यांना चिंता वाटू लागली. 4 तासानंतर पूर्ण अंधार झाल्यानंतर आचार्यश्री तिथून बाहेर पडले. सगळ्यांनी टॉर्चच्या प्रकाशामध्ये आचार्यश्रींना पाहिलं तर त्यांचं पूर्ण अंग सुजलेलं होतं. आचार्यश्री हे काय, सगळ्यांनी एका स्वरात विचारताच आचार्यश्रींनी त्या झाडाखाली, त्या वृक्षाखाली इशारा केला. सगळ्यांनी टॉर्चच्या उजेडामध्ये पाहिलं तर तिथे खूप मुंग्या आणि मुंगळे होते. या सर्व मुंग्या आणि मुंगळ्यांचा उपसर्ग आचार्यश्रींना झालेला होता. तो उपसर्ग दूर होईपर्यंत आचार्यश्रींनी आपले चिंतन, आपले ध्यान सोडलेले नव्हते. जेव्हा उपसर्ग दूर झाला तेव्हाच सामायिकामधून आचार्यश्री उठलेले होते. पूर्ण शरीर सुजलेले होते. काही अंगातून, काही ठिकाणातून तर रक्त सुद्धा वाहत होते. तात्काळ श्रावकांनी नारळाचं तेल, कापूर घेऊन वैयावृत्ती सुरू केली. खरंच उपसर्ग परिशह मुनिराजांना होतच असतात, पण त्या काळी सुद्धा आपल्या ध्यानामध्ये मग्न राहणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि असे उपसर्ग सहन करूनच आपल्या आचार्यश्रींचं, आपल्या मुनिराजांचं आत्मबल वाढत असतं. हो ना. धन्य धन्य मुनिराज, धन्य धन्य मुनिराज. बोला आचार्य विद्यासागर मुनिराज जी की जय जय जय.